नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हास्यचित्रातील मुलं या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनातील पाठ अभ्यासणार आहोत। हास्यचित्रातील मुलं हा आपला स्थूल वाचनातील पाठ आहे आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या मागील पाठाच्या भागामध्ये आपण लेखकाचा संक्षिप्त परिचय आणि व्यंग्यचित्र आणि हास्यचित्र यामधील फरक पाहिला। लेखकाच्या मते हास्यचित्रातील मुलं काढणे ही फार अवघड बाब आहे। का बरं लेखकाने असं म्हटलं असावं? कारण की व्यंग्यचित्रकाराला त्यामध्ये फार कौशल्य किंवा खूप प्रॅक्टिस करायला हवी। मुलांची मानसिकता तिथे त्याला दाखवता आली पाहिजे। तर पाहूया पुढील परिच्छेदामध्ये लेखकाला आपल्याला काय सांगायचं आहे ते। पाठाच्या परिच्छेदामधूनच आपण ते समजून घेऊया। लेखकाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे की लहान मुलांचे चित्र काढणे फार अवघड असतं। का बरं अवघड असतं? कारण की चित्रकाराला लहान मुलांची मानसिकतेचं ज्ञान असणं गरजेचं आहे की लहान मुलांचं त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे, प्रत्येक सवयींचं त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे। लहान मुलांचे चित्र काढत असताना त्यांच्या अवयवांची त्यांना माहिती असली पाहिजे, अवयवांचा आकार प्रमाणबद्ध असले पाहिजे। तर या सर्व गोष्टींमुळे लहान मुलांचे चित्र काढणे फार अवघड असतं। म्हणून व्यंग्यचित्रकाराला त्याच्यामध्ये कौशल्य दाखवावं लागतं। आपण इथे वेगवेगळ्या व्यंग्यचित्रकारांनी आपापल्या व्यंग्यचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे हे पाहूया। आता बघा, लेखकाला सांगायचं आहे की एकतर हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र याच्यामध्ये फरक आहे की हास्यचित्राचा उद्देश फक्त हसवण्यासाठी असतो, पण व्यंग्यचित्राचं तसं नसतं। व्यंग्यचित्र काढत असताना त्याच्यामध्ये विनोद तर निर्माण होतो, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक संदेश दाखवायचा असतं, काहीतरी एक सृजनशीलता आपल्याला त्याच्यामधून व्यंग्यचित्रकाराला दाखवावं लागतं। आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलाचं चित्र दाखवायचं असेल तर त्याच्यामध्ये त्याला फार अजून आपली बुद्धी, आपलं कौशल्यपणाला लावावं लागतं। यासाठी लेखकाने आपल्याला काही प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार यांचं त्यांची चित्र आणि त्यांचं उदाहरण दिलेलं आहे की कशा रीतीने त्यांनी हास्यचित्रामध्ये लहान मुलं कशी रेखाटलेले आहे, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून त्यांचं लहानपण कसं दिसतं, तर त्याचे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। तर पाहूया व्यंग्यचित्रकारांचे काही उदाहरण। हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी.द. फडणवीस या ज्येष्ठ व्यंग्यचित्रकाराच्या चित्राची। तर बघा, ह्या परिच्छेदमध्ये लेखकाने प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार शी.द. फडणवीस यांचे चित्राचे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, एक चित्र काढलेलं आहे आणि त्याची माहिती सांगत आहे। शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्र होती। ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा। आता बघा, गणित हा फार अवघड विषय असतो आणि तो मुलांना पटकन समजत नाही, आवडत नाही। म्हणून त्याच्यामध्ये जरा विविधता आणण्यासाठी शी.द. फडणवीस यांनी काही व्यंग्यचित्र त्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये काढायला सुरुवात केली। ते हास्यचित्र पाहून थोडी मुलांचा रुची वाढली, म्हणून गणिताचा बाऊ कमी झाला मुलांचा, असं इथे लेखकाने सांगितलेलं आहे। आता बघा, इथे शी.द. फडणवीस या व्यंग्यचित्रकाराने जे चित्र काढलेलं आहे त्याचं एक उदाहरण नमुना इथे तुम्हाला दिलेला आहे। बघा, आता ह्या चित्रकारामध्ये जे चित्र आहे व्यंग्यचित्रकाराचं त्याच्यामध्ये भूमितीचे जे आकृती असतात, जसं बघा आता हे फुलाचा आकार बघा, ह्या मुलीचा आकार बघा, जरा आपल्याला थोडा फरक पडतो की नाही? तिचे बघा तोंड, हात, पाय यांचा आकार। तर बघा, आता इथे ह्या जर आपण चित्राचं निरीक्षण केलं, ह्या व्यंग्यचित्राचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला काय जाणवतं की ह्या मुलीचे जे चेहऱ्यावरचे भाव बघा, थोडे निरीक्षण केलं तर आपल्याला ही लहान मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावरती निरागस भाव दिसून येत आहे। पण तिच्या हातामध्ये एक बॉटल आहे की नाही, जशी दुधाची बॉटल असते तशी। तर बॉटलचा आकार बघा। पुन्हा हे फूल बघा, हे काय एक रोपटं आहे, छोटं रोपटं आहे आणि त्या रोपट्याला ही
लहानशी मुलगी जी आहे ती निरागस मुलगी ती काय करत आहे, त्या रोपट्याला पाणी घालत आहे दुधाच्या बाटलीने. आता त्या दुधाच्या बाटलीचा आकार जर पाहिला तर तो जरा मोठा असल्या कारणाने ती बाटली तिला सांभाळता येत नाहीये. तिला तिचं वजन पेलवत नसावं म्हणून ती वाकलेली दाखवलेली आहे. आता ती वाकताना दाखवताना याच्या पाठीमागचं बघा, लेखकाने व्यंग्यचित्रकारांनी हे सुंदरसं चित्र रेखाटलेलं आहे आणि हे आपल्याला पाहिल्यावर हसायला पण येत आहे. कारण की दुधाच्या बाटलीने आपण लहान बाळाला आपण दूध पाजतो किंवा पाणी पाजतो, पण इथे रोपट्याला ह्या लहान मुलीच्या माध्यमातून बाटलीतून पाणी देणे हे एक हास्य वाटतं, आपल्याला हसायला येतं. पण जर पाहिलं तर आपण विचार केला तर याच्यामध्ये व्यंग्यचित्रकाराची सृजनशीलता पण आपल्याला पाहायला मिळतं. की जसं एखाद्या लहान बाळाला आई प्रेमाने बाटलीतून दूध पाजते, तर तसंच ह्या निरागस मुलीच्या माध्यमातून एक छान सृजनशील कल्पना व्यंग्यचित्रकारांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे की ती त्या रोपट्याला दूध पाजत आहे, पाणी देत आहे. म्हणजे याच्यामध्ये जसं एखादी आई इथे रोपट्याची काळजी घेताना ती मुलगी दिसत आहे, की जशी आई आपल्या बाळाची काळजी घेते ना तशी ती लहान मुलगी त्या रोपट्याची काळजी घेत आहे. तर म्हणजे आपल्याला इथे तिच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव, त्या व्यंग्यचित्रकाराची जी सृजनशीलता आहे की रोपट्याला पाणी घालणे, तर हे म्हणजे आपल्याला बघा इथे व्यंग्यचित्रकाराची कौशल्यता पण दिसून येत आहे. आणि व्यंग्यचित्राने हास्यचित्रामधला फरक पण जाणवत आहे की हसायला तर येत आहे, पण एक सृजनशील कल्पना याच्यातून मांडलेली आहे व्यंग्यचित्रकारांकडून. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची कौशल्यता आपल्याला दिसून येते. आता हे जे हास्यचित्र आहे ते हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रामध्ये फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, आणि तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने. मग इथे बघा आपल्याला लेखकाने हे जे चित्र दाखवलेले ते बघा, रेषांचे वेगवेगळे प्रकार असतात. इथे रेषा जर पाहायला गेलं तर ही जी रेषा आहे ती थोडी जाड रेषा आहे, आणि ह्या जाड रेषेच्या माध्यमातून एक व्यंग्यचित्रकाराने आपली निपुणता दाखवलेली आहे. आणि जी काही त्याला कल्पना याने दाखवलेली आहे, सृजनशीलता, की त्या चेहऱ्यावरती आपल्याला लहान मुलीच्या चेहऱ्यावरती आपल्याला निरागस भाव पण दिसत आहे, आणि एक सुंदर सृजनशील कल्पना व्यंग्यचित्रकाराने आपल्यासमोर मांडलेली आहे. आता दुसरं उदाहरण लेखकाने इथे दिलेलं आहे की श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्यचित्रकार. आता दुसरे हास्यचित्रकाराचं लेखक आपल्याला माहिती सांगत आहेत आणि ते आहेत श्याम जोशी. त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. आता बघा, याच्या अगोदर आपण फडणवीसांची जे व्यंग्यचित्र पाहिलं त्याच्यामध्ये त्या व्यंग्यचित्रामध्ये जी रेषा आहे ती थोडी जाड आहे, पण श्याम जोशी यांच्या व्यंग्यचित्रामध्ये जी रेषा असते ती जाड न ठेवता ते नाजूक आणि लवचिक ठेवतात. तर बघूया त्यांच्या हास्यचित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे. बघा आता इथे एक लहान बाळ दिसत आहे. तो आता बघा इथे काय लिहिलं की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे इथे बघा बिन कपड्यांचं लहान बाळ दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघा, बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. आता इथे विरोधाभास दाखवलेला आहे की आपण देवाला काय करतो, खरोखरचं फुल अर्पण करतो, पण आता ह्या लहान मुलांच्या माध्यमातून इथे फूल, खेळण्यातलं जे फूल असतं ना, बॅडमिंटनचं फूल, त्याचं इथे त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्याच्यातून पण आपल्याला हसायला पण येत आहे, विनोद पण निर्माण होत आहे, पण त्याच्यातून आपल्याला एक सृजनशील कल्पना सुद्धा त्यांची जाणवते. अगदी रांगणारं मूल काढलं आहे त्यांनी, त्यांची हालचाल जाणवते नाही का. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा आहे. बघा आता हा पहिल्या चित्रामध्ये लहान बाळ दाखवलेला आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मोठा मुलगा दाखवलेला आहे. पण हास्यचित्राने या चित्रामध्ये हाच फरक आपल्याला दिसतो का. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी या चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. बघा आता ह्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला व्यंग्यचित्रकाराने दोन लहान मुलांचं चित्र काढलेलं आहे, पण त्याचं निपुणता आपल्याला इथे दिसायला पाहायला मिळते की हुबेहूब त्यांचे बघा
नक्कल केलेली आहे लहान मुलाची बघा, जसं की पहिल्या चित्रामध्ये त्याने कपडे नाही घातलेले आहेत, त्याच्यातून विनोद आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या चित्राच्या माध्यमातून केवळ विनोद निर्मिती व्हावी एवढाच काय मात्र उद्देश. आता पुढे लेखकाने अजून एका व्यंगचित्रकाराचं वर्णन केलेलं आहे, ते पाहूया. डेव्हिड लँडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रे पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. बघा, आता पहिल्या चित्रामध्ये व्यंगचित्रकार डेव्हिड लँडन यांचं हे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक लहान मुलगाचं चित्र त्याने दाखवलेलं आहे आणि तो पैशाचा गल्ला फोडत आहे असं आपल्याला दाखवतो. चतुर मुलगा आहे तो, लहान मुलगा नाही. पण असं वाटतंय का तो लहान आहे? नाही. पण त्यांची जी काढण्याची जी कला आहे त्याच्यातून त्यांचा उद्देश दिसून येत आहे की आपल्याला काय दिसतं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, की तो काय करत आहे, की एक गल्ला लहान मुलांचा जो पैशांचा गल्ला असतो ना तो फोडत आहे, तो एकदम शिपाईतीने फोडत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आलेले आहेत ना ते आपल्याला एकदम खरे वाटत आहेत. आणि दुसरं चित्र बघा, आता दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक रडणारा मुलगा दिसत आहे की नाही. तर दुसरं चित्र भोकाड पसणाऱ्या मुलाचं, त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं? का बरं आपण त्याला व्यंगचित्र म्हणतोय, पण का बरं? त्याच्या पाठीमागचं कारण पण ते सांगत आहेत. चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं त्या काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्या रडण्याकडे. आता बघा, आपण जर हे चित्र पाहिलं तर कधी कधी असं असतं की आपल्याकडे ना एक गोष्ट असते, पाहण्याची नजर असते, की आपण भडक डार्क गडद गोष्टींकडे किंवा मोठ्या गोष्टीकडे जास्त लक्ष जातं, छोट्या गोष्टीकडे किंवा पुसट गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. आता इथे ह्या चित्रामध्ये बघा, इथे भडक कलर आहे आणि त्यामुळे आपण तिकडे जास्त बघतो. मोठं आहे ना ते चित्र, तो आकार मोठा आहे त्यामुळे आपलं लक्ष तिकडे जात आहे. मग त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो मुलगा उगाचच रडत आहे. कधी कधी असं असतं की आपण नेहमी मुलं रडतच असताना आपल्याला दिसतात, मग त्याच्या पाठीमागची कारणं पण भरपूर असतात, पण ते आपण पाहत नाहीत. की छोटी छोटी गोष्टींना मुलांची रडण्याची सवय असते, हे आपल्याला नेहमी जाणवतं. तसं मग ह्या चित्राकडे पाहून असं वाटतं की तो काहीच कारण नसताना मुलांना उगीच रडायची सवय असते म्हणून तो रडत आहे असं आपल्याला वाटतं. चित्र पाहताना आपल्याला लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही असं आपल्याला वाटत आहे. पण चित्राकडे जर लक्षपूर्वक पाहिल्यावरती तर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन. बघा, आता इथे ती छोटी सेफ्टी पिन लावलेली दिसत आहे की नाही. पण आपल्याला नेहमी सवय असते की आपण एखाद्या भडक गोष्टीकडे, मोठ्या गोष्टीकडे जास्त पहिलं पाहतो आणि छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. पण ह्या चित्रामध्ये असं पाहिलं, जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की ही जी छोटी सेफ्टी पिन आहे तिकडे आपल्या लक्ष जातं आणि मग आपल्या मनात विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार म्हणून याने हे भोकाड पसरलेले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते पहा. आता बघा, जर आपण पाहिलं तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की मुलं कारण नसताना रडत असं, पण ह्या चित्रामध्ये हा मुलगा का रडत आहे ना हे जेव्हा आपण निरीक्षण करतो ना तेव्हा आपल्याला दिसून येतं की बघा, हे जे पिन आहे ना इथे, ही पिन त्याला टोचत असणार आहे म्हणून तो रडत आहे, हे आपल्याला निरीक्षण केल्यावर जाणवतं. आणि बघा, ह्या चित्रामध्ये ह्या मुलाचे पायाचे आणि हातपायांचे जे आकार दिसले की बघा, एखादा गोष्ट त्रासदायक गोष्ट होत असल्यावरती त्याने बघा ते हातपायांना त्रास होतो की नाही. मग तो हातपायांना जो त्रास होतोय ना त्यामुळे आपल्याला ही चित्र जास्त आकर्षक वाटतं की त्याचा हातपायांचा जो आकार आहे त्याच्यावरनं आपल्याला असं कळतं की या व्यंगचित्रकाराने जे चित्र काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने त्याची कौशल्यता आपल्याला जाणून येतं की एखादा मुलगा त्याला त्रास होत असेल तर त्याला कसं हातपाय वगैरे ताठ करतो. तर याच्यामध्ये त्या व्यंगचित्रकाराने लहान मुलांची जी मानसिकता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं, हे त्याचे हातपाय कसे काढलेले आहेत हे ह्याच्यावरनं आपल्याला नक्कीच जाणवतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागात आपण काय शिकलो, तर व्यंगचित्र आणि हास्यचित्र याच्यातला फरक आपण पाहिला. लेखकाने आपल्याला वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांचे चित्रांच्या माध्यमातून ते समजवण्याचा प्रयत्न केला की काही चित्र केवळ फक्त आपल्याला हसायलाच येतात काही चित्र पाहून, तर काही चित्रांमध्ये हसायला तर येतं पण त्याच्यातील एक सृजनशील कल्पना आपल्याला व्यंगचित्रकाराची पाहायला मिळते.
तर ह्या पाठामध्ये आपल्याला लेखकाच्या माध्यमातून व्यंगचित्रकारांची कला आपल्याला पाहायला मिळते. पाठाच्या पुढील परिच्छेदाचा पण आपण अभ्यास करणार आहोत, पण पाठाच्या पुढील सेशनमध्ये. धन्यवाद.